Hello friends, welcome to Root Care Raju channel. Friends, today we are going to learn about Standard 7 Subject English, Unit 1, page number 21. And our today's topic is English workshop of the lesson of Journey to the West. Journey to the West या पाठाचा इंग्लिश वर्कशॉप आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, पाठावरील काही प्रश्न सुरुवातीला पाहूया. पाठ अभ्यासताना आपल्याला काही प्रश्न दिसतात. त्यातील काही प्रश्न आपण घेतले आहेत. गेस द मीनिंग ऑफ. पहा खालील शब्दांचे अर्थ. हॉर्स बॅक या शब्दाचा अर्थ होईल ऑन द बॅक ऑफ हॉर्स. स्नो क्लॅड म्हणजे माउंटेन्स कवर्ड विथ स्नो. ऑन द बॅक ऑफ हॉर्स म्हणजे घोड्याच्या पाठीवर. अँड माउंटेन्स कवर्ड विथ स्नो म्हणजे बर्फाच्छादित प्रदेश किंवा पर्वत. व्हॉट वॉज युआन चॉंग्स ड्रीम. युआन चॉंगचे स्वप्न कोणते होते. पहा, ही वॉन्टेड टू टेक बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड इन चायना. नेक्स्ट क्वेश्चन. वाय डिड पीपल थिंक दॅट गॉड्स अँड सुपरनॅचरल पॉवर्स हॅड हेल्प युआन चॉंग. लोकांना असे का वाटत होते की देव आणि दैवी शक्ती यांनी युआन चॉंगची मदत केली होती. बिकॉज द वे बॅक होम वॉज व्हेरी डिफिकल्ट. इट वॉज ऑलमोस्ट unbelievable. So people thought that the gods and supernatural powers had helped him. Next question. What is the novel about. म्हणजे ही कादंबरी कशाबद्दल आहे. It's about Yuan Chong's great traveling from India to China. Can you think of other pairs of words starting with folk. फोक या शब्दाशी जोडून येणाऱ्या इतर शब्दांच्या जोड्या तुम्ही सांगू शकाल का किंवा विचारात घेऊ शकाल का. फोक डान्स म्हणजे लोकनृत्य. फोक सॉंग्स लोकगीत. फोक आर्टिस्ट म्हणजे लोककलाकार. पाठामध्ये आपल्याला फोक टेल्स आलेला आहे, त्याप्रमाणे हे शब्द यांच्या जोड्या आपण घेऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन. वाय हॅव द 3 कॅरेक्टर्स ॲग्रीड टू हेल्प युआन चॉंग. या पाठामध्ये आलेले जे 3 कॅरेक्टर्स आहेत त्यांनी युआन चॉंगला मदत करण्यासाठी ते सहमत का झाले. दे ॲग्रीड टू हेल्प युआन चॉंग बिकॉज दे मे रिटर्न टू ह्युआन इफ दे हेल्प युआन चॉंग इन हिज पिलग्रिमेज टू इंडिया. जर त्यांनी युआन चॉंगला त्याच्या तीर्थयात्रेमध्ये मदत केली तर त्यांना परत स्वर्गामध्ये जाता येईल असं देवतेनं त्यांना सांगितलं होतं. Who was the most powerful among the 3 disciples. 3 शिष्यांपैकी सर्वात जास्त पॉवरफुल कोण होतं. Sun Wukong was the most powerful. Write the other expressions like happy reading. Happy reading सारख्या इतर भावना तुम्ही सांगा किंवा व्यक्त करा. हॅपी बर्थडे जसे आपण वाढदिवसाला विश करतो. हॅपी जर्नी. हॅपी फॅमिली. हॅव अ नाईस डे. अशा प्रकारचे एक्सप्रेशन्स आपण वापरत असतो. नाव कम टू पेज नंबर 21. द फर्स्ट क्वेश्चन इज गिवन हिअर. लिस्ट ऑल द पर्सन्स अँड कॅरेक्टर्स मेन्शन्ड इन द स्टोरी. विच ऑफ देम आर रिअल, विच आर इमॅजिनरी. आपल्याला या स्टोरीमध्ये आलेले सर्व व्यक्ती आणि कॅरेक्टर्स यांचा उल्लेख करायचा आहे किंवा त्यांची लिस्ट बनवायची आहे आणि त्यातील कोणते खरे आहेत आणि कोणते काल्पनिक आहेत हे देखील सांगायचं आहे. सो लुक ॲट दीज कॅरेक्टर्स. युआन चॉंग द ट्रॅव्हलर. सन वुकॉंग द मंकी किंग. जुबत्झी पिक्सी. शा वुझिंग सँड प्रिस्ट. डायटी ग्वायनिन द गॉडेस ऑफ मर्सी. तर एवढे कॅरेक्टर्स या स्टोरीमध्ये आलेले आहेत. त्यापैकी रिअल कॅरेक्टर म्हणजे फक्त युआन चॉंग आहे आणि बाकीचे सर्व जे कॅरेक्टर्स आहेत ते इमॅजिनरी आहेत, काल्पनिक आहेत. क्वेश्चन नंबर 2. से विदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर राईट ऑर रॉंग. आपल्याला खाली दिलेले जे वाक्य आहेत ते बरोबर आहेत की चूक आहेत सांगायचं आहे. फर्स्ट सेंटेन्स. The novel Journey to the West is about a journey to western countries like England and America. म्हणजे पश्चिम देशाकडील प्रवास म्हणजे इंग्लंड, अमेरिका यासारख्या पाश्चिमात्य देशांचा प्रवास असा अर्थ या पाठात आला आहे का. तर हे सेंटेन्स रॉंग आहे. नेक्स्ट सेंटेन्स.
In the days of Yuan Chong, traveling from China to India was not an easy task. युआन चॉंगने चायना टू इंडिया हा जो प्रवास केला त्या काळी तो प्रवास करणे फार कठीण होते, म्हणजेच ते सोपे नव्हते. तर हे वाक्य राईट आहे. थर्ड सेंटेन्स, युआन चॉंग ट्रॅव्हल टू मेनी पार्ट्स ऑफ इंडिया. राईट. भारतामध्ये त्याने अनेक भागात प्रवास केला. युआन चॉंग्स वे बॅक होम वॉज रिलेटिव्हली इझी. युआन चॉंगचा परतीचा मार्ग हा सोपा होता, तर तो सोपा नव्हता, कठीण होता. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. सो दिस सेंटेन्स इज रॉंग. गॉड्स अँड सुपरनॅचरल पॉवर्स हॅड हेल्प युआन चॉंग इन हिज क्वेस्ट. देवाने आणि दैवी शक्तींनी युआन चॉंगला त्याच्या शोध कार्यामध्ये मदत केली होती. तर हे वाक्य रॉंग आहे, कारण हे इमॅजिनरी आहे, लोकांचा असा समज होता. द 3 डिसायपल्स ऑफ युआन चॉंग वेअर 3 सेंट्स. युआन चॉंगचे 3 शिष्य हे तिन्ही संत होते, तर ते संत नव्हते. इट्स रॉंग सेंटेन्स. अँड द लास्ट सेंटेन्स इज हिअर, द 3 डिसायपल्स हॅव सुपरनॅचरल पॉवर्स. तिन्ही शिष्यांकडे दैवी शक्ती होती. तर ॲज पर दिस नॉवेल दिस सेंटेन्स इज राईट. Come to question number 3. Write any 5 features of Sun Wukong's character that you like best. सन वुकॉंगचं जे पात्र आहे तर त्याची 5 अशी वैशिष्ट्य लिहायची आहेत जी तुम्हाला फार आवडलेली आहेत. एक सुरुवात करून दिले पहा आपल्याला या ठिकाणी. हे सन वुकॉंग कॅरेक्टर सेंटरला दिसतंय आणि त्याचे जे काही बेस्ट फीचर्स आहेत त्यापैकी कॅन वॉक थ्रू फायर, म्हणजे अग्नीमधून त्याला चालता येत होते. सेकंड फीचर इज गिवन हिअर, ही कॅन ट्रॅव्हल थाउजंड्स ऑफ किलोमीटर्स इन जस्ट 1 समरसॉल्ट. एका कोलांटुळीमध्ये तो हजारो किलोमीटरचा प्रवास करू शकत होता. थर्ड फीचर, ही कॅन फ्लाय टू एनी प्लेस ॲट विल. इच्छेनुसार त्याला कुठेही उडता येत होते. फोर्थ फीचर, नो वन अँड नथिंग कॅन इंज्युअर हिम. कुठलीही वस्तू किंवा कोणीही त्याला जखमी करू शकत नव्हतं, इजा पोहोचवू शकत नव्हतं. अँड द लास्ट फीचर ऑफ सन वुकॉंग, नो वन कॅन डिसीव हिम. कोणीही त्याला फसवू शकत नव्हतं. ऑन पेज नंबर 22 क्वेश्चन नंबर 4, रीड ॲज बिग ॲज अ पिलर. पिलर म्हणजे स्तंभ, स्तंभासारखा मोठा. ॲज टिनी ॲज अ निडल, निडल म्हणजे खिळा किंवा सुई, त्याच्यासारखं छोटं. नाव राईट मोर सच फ्रेजेस युजिंग युअर इमॅजिनेशन. आपल्याला खाली या फ्रेजेसची सुरुवात करून दिली आणि रिकाम्या जागी आपल्याला भरायचं आहे. पहा, ॲज बिग ॲज अ माउंटेन म्हणजे पर्वत. ॲज टिनी ॲज अ मार्बल, मार्बल म्हणजे एक छोटी गोटी असते काचाची, त्याप्रमाणे छोटं. ॲज हॅड ॲज अ रॉक, खडकाप्रमाणे कठीण. ॲज सॉफ्ट ॲज अ क्रीम, साईसारखं मऊ. ॲज स्वीट ॲज अ शुगर केन म्हणजे ऊसासारखं गोड. ॲज शार्प ॲज अ नाईफ, चाकू किंवा सुरीसारखं धारदार. तुम्ही यामध्ये वेगळे शब्दही घेऊ शकता. नाव क्वेश्चन नंबर 5, यू नो दॅट मेनी टाइम्स अ लेटर ऑर अ ग्रुप ऑफ लेटर्स इज ॲडेड बिफोर ऑर आफ्टर अ वर्ड टू मेक न्यू वर्ड्स. एखाद्या शब्दाच्या अगोदर एखादा अक्षर किंवा अक्षरांचा समूह किंवा शब्दाच्या पुढे लावून एक नवीन शब्द तयार होतो. अ लेटर ऑर अ ग्रुप ऑफ लेटर्स दॅट इज ॲडेड बिफोर अ वर्ड इज कॉल्ड अ प्रिफिक्स. जर शब्दाच्या अगोदर एखादा अक्षर किंवा अक्षर समूह जोडण्यात आला तर त्याला मराठीमध्ये आपण उपसर्ग म्हणतो, इंग्रजीत प्रिफिक्स. अँड अ लेटर ऑर अ ग्रुप ऑफ लेटर्स दॅट इज ॲडेड आफ्टर अ वर्ड इज कॉल्ड अ सफिक्स. शब्दाच्या पुढे जर तो अक्षर किंवा अक्षर समूह जोडला तर त्याला सफिक्स म्हणजे प्रत्यय म्हणतात. द वर्ड टू विच अ प्रिफिक्स ऑर सफिक्स इज ॲडेड इज कॉल्ड अ रूट ऑर रूट वर्ड. म्हणजे ज्या शब्दाला उपसर्ग किंवा प्रत्यय जोडलेला असतो त्या शब्दाला रूट किंवा रूट वर्ड म्हणतात, मूळ शब्द. लेट अस लुक ॲट सम एक्झाम्पल्स ऑफ रूट्स, प्रिफिक्सेस अँड सफिक्सेस. फ्रेंड्स, लुक ॲट हेअर वर्ड्स विथ प्रिफिक्स. शब्दापूर्वीचा उपसर्ग, प्रिफिक्स असलेले शब्द अगोदर पाहूया. पहा, कंप्लीट, डेफिनिट, सर्टिफाय हे रूट वर्ड आहेत. आणि या शब्दांच्या अगोदर पहा, कंप्लीटच्या अगोदर इन आहे, डेफिनिटच्या अगोदर इन आहे, सर्टिफायच्या अगोदर डी आहे.
तर हे कलरमध्ये दाखवलेले इन डी हे काय आहेत, प्रिफिक्स आहेत आणि यांना जोडून काय शब्द तयार होतो, इनकम्प्लीट, इनडेफिनेट, डिसर्टिफाय असे शब्द बनतील. याप्रमाणे डिसॲपियर, एनक्लोज, डिॲक्टिवेट, तर याच्यामध्ये हे डिस, एन आणि डी हे काय आहेत, प्रिफिक्स आहेत. लक्षात आलं असेल. आफ्टर दॅट वर्ड्स विथ सफिक्स, आता शब्दानंतर येणारे प्रत्यय पहा किंवा सफिक्स. इथे पहा हा रूट वर्ड आहे स्टेट, पॉवर. आता यांना पुढे जोडून येणारे सफिक्स कोणते आहेत, स्टेटमेंट, पॉवरफुल आणि ते जोडून शब्द तयार झाले. याप्रमाणे रिटायरमेंट, कलरफुल, क्रिएशन हे देखील सफिक्सची उदाहरणे आहेत. आणखी तुम्हाला बरीचशी अशी उदाहरणं सापडतील. कम टू क्वेश्चन नंबर 6. गेस द मीनिंग ऑफ अनफॅमिलियर अँड अनबिलिव्हेबल. या शब्दांचे अर्थ सांगायचे आहेत. पहा, अनफॅमिलियर म्हणजे काय, दॅट यू डोंट नो वेल, ज्याच्याबद्दल तुम्हाला माहिती नाही. अनबिलिव्हेबल, अनबिलिव्हेबल म्हणजे सरप्रायझिंग, आश्चर्य टाकणारे किंवा व्हेरी डिफिकल्ट टू बिलीव्ह, ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाहीत. नाऊ राईट द अपोजिट्स ऑफ द फॉलोइंग. आपल्याला खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द सांगायचे आहेत. पहा, अपोजिट वर्ड्स, अनसेफ त्याचा विरुद्धार्थी शब्द सेफ, अनइम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट, अनइंटरेस्टिंग, इंटरेस्टिंग, अननोन, नोन, अनकाइंड, काइंड, अनइंटेलिजंट, इंटेलिजंट. याच्यामध्ये काय झालंय, अन म्हणजे UN, अन हा शब्द प्रिफिक्स म्हणून लागलेला आहे. तो काढला की आपण त्याचे अपोजिट शब्द तयार होतात. आफ्टर दॅट कम टू लँग्वेज स्टडी. पहा, कॉमन नाउन्स 1, सामान्य नाम भाग 1. आपण यापूर्वीच्या पेजवरील लँग्वेज स्टडीमध्ये नाऊन हा भाग सुरू केला होता. त्यातीलच एक पुढचा भाग कॉमन नाउन, सामान्य नामाचा भाग 1 दिलेला आहे. पाहूया. You know that some things, animals, etc. that is some common nouns can be counted. आपल्याला माहित आहे काही वस्तू, प्राणी यांना जे सामान्य नाम असतात ते आपण मोजू शकतो. दे आर काउंटेबल नाउन्स. तर त्यांना आपण काउंटेबल नाउन्स म्हणायचं, मोजता येण्याजोगे. सम कॉमन नाउन स्टँड्स फॉर समथिंग दॅट कॅन नॉट बी काउंटेड. काही कॉमन नाउन्स असे असतात की जे आपण मोजू शकत नाहीत. दे आर अनकाउंटेबल नाउन्स. तर त्यांना आपण न मोजता येणारे किंवा अनकाउंटेबल नाउन्स म्हणतो. काउंटेबल नाउन्स हॅव 2 फॉर्म्स, सिंग्युलर अँड प्लुरल. काउंटेबल नाउन्सचे सिंग्युलर म्हणजे एकवचनी आणि प्लुरल म्हणजे अनेकवचनी असे 2 भाग आहेत. लेट अस लुक ॲट सम एक्झाम्पल्स. काही उदाहरणे पाहूया. पहा, कॉमन नाउन्सचे 2 प्रकार, काउंटेबल नाउन्स अँड अनकाउंटेबल नाउन्स. त्यापैकी काउंटेबल नाउन्सचे 2 भाग, सिंग्युलर अँड प्लुरल. पहा, वर्ड, वर्ड्स एकवचनी अनेकवचनी, कंट्री, कंट्रीज, माइल, माइल्स, डेझर्ट, डेझर्ट्स, माउंटेन, माउंटेन्स, रोड, रोड्स, स्टोरी, स्टोरीज. नाउ कम टू अनकाउंटेबल नाउन्स. न मोजता येण्याजोगी कॉमन नाउन्स कोणते आहेत पहा. हेअर, केस मोजू शकत नाही. स्काय, फायर, अग्नी, वॉटर, फन, मजा. तर यांचं मोजमाप नाही, आपण याला मोजू शकत नाही. नोट दॅट एक्सप्रेशन्स हेअर स्ट्रँड्स म्हणजे एक केस, हेअर स्ट्रँड म्हणजे एक केस. 2 ग्लास ऑफ वॉटर, अ बिट ऑफ फन. हेअर वी डू नॉट से हेअर्स, वॉटर्स, फन्स etc. त्यांना आपण प्लुरलमध्ये हेअर्स, वॉटर्स, फन्स असं म्हणू शकत नाही. आफ्टर दॅट फाइंड 5 काउंटेबल नाउन्स फ्रॉम द पॅसेज अँड राईट देअर सिंग्युलर अँड प्लुरल फॉर्म्स. आपल्याला या उतार्यामधून 5 काउंटेबल नाउन्स शोधून काढायचे आहेत आणि त्यांचे एकवचनी व अनेकवचनी फॉर्म्स सांगायचे आहेत. सो हिअर आर काउंटेबल नाउन्स फ्रॉम द पॅसेज. पहा, त्याचे सिंग्युलर फॉर्म ट्रॅव्हलर हा पॅसेजमध्ये आलेला शब्द आहे. त्याचा अनेकवचन ट्रॅव्हलर्स. इयर, इयर्स. पॉवर, पॉवर्स. नॉवेल, नॉवेल्स. कॅरेक्टर, कॅरेक्टर्स. हे त्याचं सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्म्स आहेत. अँड नाऊ द लास्ट क्वेश्चन हिअर. लिस्ट द युनिट्स दॅट वी यूज टू मेजर द फॉलोइंग. म्हणजे आपण जे वस्तू मोजतो त्याचे मोजमाप आपल्याला सांगायचे आहेत. पहा, वॉटर, मिल्क, डिस्टन्स अँड वेट. तर वॉटरचं जे मेजरमेंट करण्याचं साधन आहे ते आपण लिटरमध्ये त्याला मोजतो. त्याचं युनिट काय आहे, लिटर. मिल्कसुद्धा लिटरमध्येच मोजतो.
डिस्टन्स अंतर जे आहे ते मीटरमध्ये मोजतो. वेट आपण ग्रॅममध्ये मोजतो. So friends, we have finished all the activities given here, page number 21 and 22. I think you all like this video, so give a like and subscribe this video and connect with Root Care Raju channel and enjoy your study. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल. हा व्हिडिओ शेअर करा. चला पुन्हा एकदा भेटूया नवीन शैक्षणिक व्हिडिओसह. तोपर्यंत सी यू, गुड बाय.